करिअर निवडताना 90% विद्यार्थी काय चूक करतात? करिअर निवडताना 90% विद्यार्थी ही चूक करतात की माझा मित्र ज्या दिशेला जातो त्या दिशेला मी जातो. हां, सेफ झोन बघितला जातो. कम्फर्टेबल कम्फर्ट स्पेस. कम्फर्ट स्पेस बघितलं जातं. ती चुकीचं झाड लावता आणि अभ्यासाचं झाड लावता, दोघांनाही व्यवस्थित पाणी देता, दोघांचंही संगोपन व्यवस्थित होतं. पण जशी 10वी येते तसं त्या झाडाला पण पाणी देणं बंद करतो आणि फक्त एकाच झाडाला पाणी देत बसतो आणि मग कुठेतरी आपल्याला 25शीत 30शीत आठवतं. पहिली गोष्ट तर तुमच्या बोलण्यामध्ये एक आलं की 10वी 12वी सिस्टीमने फोपावलंय. खरं आहे काय? काही अंशी हो. नाही, 10वी 12वी पालकांनी आणि मुलांनी फोपावलं. मी नेहमी माझ्या स्टुडंट्सना सांगते की तुम्ही दिवसातले 24 तास सगळ्यांना मिळतात. मग तुम्ही शाळेत असा किंवा नसा, तुम्हाला 24 तास मिळतात. 24 तासामधून तुम्ही जर शाळेमध्ये असताना 10 तास देत आहे, 12 तास देत आहे, तर तुमच्या सुट्टीच्या वेळेस तुम्ही 2 तास द्या. जे आपण सुरुवातीला बोललो होतो पॅरेंटिंग, जेव्हा आपण आपला पहिला एपिसोड झाला की आपण ऑनलाईन काय करतो, तर मी नेहमीच मुलांना सांगते, तुमच्या मोबाईलला तुमच्या आईवडिलांचा मित्र बनवायचा का शत्रू बनवायचा हे तुमच्यावर डिपेंड करतं. नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हा दुसरा भाग आहे. मानसशास्त्रासाठी आपण जे काही टॉपिक्स निवडले आहेत त्यासाठी बोलणारा हा दुसरा एपिसोड आहे आणि आज पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहे इनसाइड ऑफ माइंडच्या लेखिका डॉक्टर धनश्री पाटणे. नमस्कार. आणि आज आपण टीनेजर्सबद्दल मागच्या वेळेस आपण बोललो होतो आणि या टॉपिकमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे 10वी 12वी नंतर पुढे काय. हा जो सगळ्या पेरेंट्सचा मनातला प्रश्न असतो, तोच प्रश्न आज आपण डिस्कस करतोय. त्याच्याबद्दलचे वेगवेगळे मुद्दे डिस्कस करणार आहोत, वेगवेगळे करिअर ऑप्शन्स डिस्कस करणार आहोत आणि तिथपर्यंत कसं पोचायचं तो मार्गही, त्या मार्गाबद्दलही बोलणार आहोत. त्यामुळे एपिसोडला आपण सुरुवात करूया आणि धनश्री पाटणे यांच्याशी सविस्तर बोलूया. चला. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मॅडम. धन्यवाद. आणि मागच्या एपिसोडमध्ये जसं आपण बोललो की संवाद महत्त्वाचा, हे टेक अवे होतं आपण गेल्या एपिसोडचं. आता टीनेजर्सपासून मुलं जी मोठी होतात त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, पहिला पडाव आपण जो म्हणतो, तो असतो 10वीचा. आणि मध्यंतरी एक क्लिप व्हायरल झाली होती सोनिया परचुरे यांची, ज्या कथ्थक नर्तक आहेत, त्यांची एक क्लिप व्हायरल झाली होती की लहानपणी तुम्ही कलेचं झाड लावता आणि अभ्यासाचं झाड लावता, दोघांनाही व्यवस्थित पाणी देता, दोघांचंही संगोपन व्यवस्थित होतं. पण जशी 10वी येते तसं त्या झाडाला पण पाणी देणं बंद करतो आणि फक्त एकाच झाडाला पाणी देत बसतो आणि मग कुठेतरी आपल्याला 25शीत 30शीत आठवतं की अरे आपण हे केलं होतं आणि आपल्याला तर काहीच येत नाही. आणि मग आत्ता आपण जर त्याचा हात पकडायला गेलो तर ते म्हणतं की बाबा रे, आता मी खूप लांब आलो. बरोबर. मग 10वी 12वी नंतर पुढे काय, म्हणजे का असा 10वी इतका फोफावून ठेवलाय सिस्टीमनी आणि खरंच तो इतका गरजेचा आहे का, आणि त्यानंतरचे पुढचे टप्पे कसे येतात आणि तिथपर्यंत पोचायचं कसं? नक्कीच. पहिली गोष्ट तर तुमच्या बोलण्यामध्ये एक आलं की 10वी 12वी सिस्टीमने फोपावलंय. खरं आहे काय? काही अंशी हो. नाही, 10वी 12वी पालकांनी आणि मुलांनी फोपावलंय. हो. आणि 90% पालकांनी फोपावलंय. हो. तुम्ही जसं सांगितलं की सोनिया मॅडम मी ओळखते त्यांना, नृत्यांगना आहेत. हो. त्यांनी जे स्टेटमेंट केलं की आपण 10वीपर्यंत दोन्ही झाडांना पाणी देत असतो. बरोबर आहे. एक असते आपली हॉबी आणि जसं आपण आज बोलणार आहोत, एक असतं आपलं करिअर.
बरोबर. पण इथे होतं काय की करिअर हे चूज करताना पालक जास्त इंटरेस्टेड असतात. हम्म. ते पाहत नाहीत की 10वी पर्यंत माझ्या मुलाने दुसरं एक झाड लावलं होतं हम्म. जे त्याचं पॅशन होतं. पॅशनला करिअर का नाही बनवायचं बरं? तुम्ही जर विचार केलात आत्ताच्या दृष्टीने खूप सारे म्हणजे करिअरचे ऑप्शन्स आहेत, खूप सारे आहेत. पण बरोबर. त्यावेळेच्या काळात जर आपण गेलो, जसं सोनिया मॅडम, आपण आता त्यांच्याविषयीच बोलतो, जर त्यांनी 10वीला फक्त एज्युकेशनलाच पाणी घातलं असतं, आज आपल्याला एवढी सुंदर नृत्यांगना मिळाली असती का? नाही. सचिन तेंडुलकर, जे मला खूप आवडतात क्रिकेटर, त्यांनी पण जर तेव्हा त्यांच्या पालकांनी सांगितलं असतं की नाही, काहीही करून तू इंजिनियर हो, डॉक्टर हो, आज आपण केवढ्या मोठ्या सुखाला गमावलं असतं. लता मंगेशकरजी, कितीतरी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये एज्युकेशनला त्यांनी इम्पॉर्टंट दिलं, नाही दिलं असं नाही, पण त्यांनी पॅशनला पण इम्पॉर्टंट दिलं. बरोबर. तर तुम्ही दोन्ही झाडं लावताय ना, तर दोन्ही झाडांना जगवा. आणि तुम्ही जे सांगताय की 10वी-12वीचं प्रेशर आहे, 10वी-12वीचं प्रेशर, पण मी हे प्रेशर कमी करण्याचा एक उपाय तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे 10वीचं प्रेशर यासाठी येतं की कॉम्पिटिशन आहे, की मला 10वीला 90% मार्क मिळायला पाहिजे, 10वीला 95% मार्क मिळायला पाहिजे. का? का तर पुढची मला- ऍडमिशन त्याच्यावर अवलंबून असते असं खूप बघायला मिळतं आजकाल. की अच्छा. जेव्हा मी करत नाही, तेवढं परफॉर्म करत नाही 10वीला, तर मला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही. अच्छा. आणि मग मला जे करायचंय ते मला करायला मिळत नाही. असा एक कुठेतरी ते इंटरलिंक्ड आहे असं वाटतं. आता याच्यामध्ये चांगले कॉलेज आणि वाईट कॉलेज आहेत का? समाजमान्य हो. समाजमान्य हो, तुम्हाला वाटतंय का? तुम्ही फार मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे. माझ्याकडे कितीतरी अशी उदाहरणं आहेत की फार मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे, पण माझी मुलगी 12वी पास नाही झाली. कॉलेज चुकतंय का? नाही. माझी चूक आहे ना, माझ्या मुलाची चूक आहे. सो शाळा किंवा कॉलेज कधीच चांगले किंवा वाईट नसतात, ते चांगलेच असतात. फक्त मी तिथे कसा परफॉर्मन्स देतो हे महत्त्वाचं आहे. आजकाल असं फॅड झालं आहे की हे कॉलेज वाईट, त्या शिक्षिका वाईट, ते टीचर्स वाईट आहेत, प्रोफेसर स्वतःचं क्लासेस काढत आहेत. पण मी हे कधीच मान्य करत नाही की मी कुठेतरी चुकलो आहे, माझ्या मुलाच्या संगोपनात मी कुठेतरी चुकलो आहे, हे मी मान्य करत नाही आहे. सो मला कॉलेज आणि शिक्षक वाईट वाटत आहेत. तर कॉलेज आणि शिक्षक वाईट नसतात. दुसरी गोष्ट, 65% मार्क्सला ॲडमिशन होत नाही आहे का? होत आहे, ॲडमिशन होतं आहे. पण आता जर 65% मार्क्स त्याला 10वीला मिळालेत, मी मुलांना एक सांगेन, पालकांना आत्तापर्यंत पण पालकांना सांगितलं, पण मुलांना एक गोष्ट सांगेन, फर्स्ट स्टँडर्ड टू 9th स्टँडर्ड हा जो काही अभ्यास आहे, तुम्ही 9 वर्ष जो अभ्यास करता, त्याच्यावरून तुम्हाला 10वीला पर्सेंटेज मिळतात. कारण याचा 10वीचा पूर्ण सार तुम्ही 9 वर्ष केलेला असतो. बरोबर. पण होतं काय की तुम्ही 11वीला, आपला गोंधळ कुठे होतो की ज्या मुलाला 90-95% मार्क्स मिळाले 10वीला, त्या मुलाला त्याचे मार्क्स 20% कमी होत आहेत 12वीला. का होत आहेत माहिती आहे का? फक्त मला 1.5 वर्ष मिळते 12वीचा अभ्यास करायला. 10वीचा अभ्यास करायला मला 10 वर्ष मिळाली, 12वीचा अभ्यास करायला मला 1.5 वर्ष मिळाले. कारण माझं ॲडमिशन होईपर्यंत ऑगस्ट येतं. बरोबर. ऑगस्ट आलं की माझ्या एक्झाम्स स्टार्ट होतात. एक्झाम स्टार्ट झाल्या, आता मला मार्क्सकडे कल जातो माझा. ठीक आहे, पण मग आता मला जर इंजिनियर व्हायचं आहे, तर मला 12वीला 65% मार्क्स होतील का? जसं आता तुम्ही म्हणताय समाजमान्य कॉलेजेस मला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तिथे नाही आहे ना, तिथे 90% पाहिजेत, तिथे 95% पाहिजेत. मग मी हा जो पर्सेंटेजचा जो गॅप आहे तो कसा भरू? तर तो गॅप भरण्यासाठी माझ्याकडे, जेव्हा मी 10वीची एक्झाम देतो, ते एक्झाम होते मार्चपर्यंत. मार्च
टू जून ऑगस्ट. जुलै हा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये मी काय करतो किंवा माझे पालक माझ्याकडून काय करून घेतात किंवा पालकांच्या दृष्टीने पाहिजे तर मी काय करतोय मुलांबरोबर. तर मी नेहमी माझ्या स्टुडंट्सना सांगते की तुम्ही दिवसातले 24 तास सगळ्यांना मिळतात. मग तुम्ही शाळेत असा किंवा नसा, तुम्हाला 24 तास मिळतात. 24 तासामधून तुम्ही जर शाळेमध्ये असताना 10 तास देत आहे, 12 तास देत आहे, तर तुमच्या सुट्टीच्या वेळेस तुम्ही 2 तास द्या. जे आपण सुरुवातीला बोललो होतो पॅरेंटिंग, जेव्हा आपण आपला पहिला एपिसोड झाला की आपण ऑनलाईन काय करतो. तर मी नेहमीच मुलांना सांगते, तुमच्या मोबाईलला तुमच्या आईवडिलांचा मित्र बनवायचा का शत्रू बनवायचा हे तुमच्यावर डिपेंड करतं. सो आत्ता जसं आपण बोलतोय की त्याला पुढे काय करायचं आहे, 12वी सायन्स करायचे. पहा ना, लास्ट 2 इयर्सचा 12वी सायन्सचे पेपर्स मिळतात साईटवर, ते पेपर्स अपलोड करा. त्याच्या दृष्टीने तुम्ही स्टडी स्टार्ट करा. 11वी 12वीचा स्टडी तुम्ही ऑलमोस्ट मे जूनपासून स्टार्ट करू शकता. सिलेबस मिळतं आहे अवेलेबल. बरोबर. आणि याच्यासाठी पालकांनी मुलांबरोबर बसा. तुम्हाला तुमच्या मुलाला डॉक्टर करायचं आहे ना, मग सिलेबस घेऊन बसा. पण आता इथे मला थोडंसं म्हणजे काही अंशी आता खूपदा, तर मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची नाही आहे बरोबर. आणि मला कळतही नाही. बरोबर. आर्टमधलं काही विचार मी सांगू शकते, मी गाईड करू शकते. बरोबर. तसं अनेक पेरेंट्सचं होत असेल. जर त्या मुलाला म्हणजे आर्ट फॅमिली आहे, आर्ट बॅकग्राऊंडची फॅमिली आहे आणि मुलाला इंजिनिअरिंगच करायचं आहे आणि त्याच्यातलं त्यांना काहीही कळत नाही आहे, अशा वेळेला मग नक्की सुरुवात कुठून करायची? बरं, चूक का बरोबर हे सांगणाऱ्या पेरेंट्सच्या हातात काहीच नाही आहे ना. काहीच नाही. बरोबर. ती एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी आहे की पेरेंट्स सांगतात वेगळंच आहे काहीतरी आणि मुलाला काहीतरी वेगळंच करायचं. हां. अशा वेळेला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता शेतकरी कुटुंब आहे, अगदी तळागाळातनं आलेलं शेतकरी कुटुंब आहे आणि त्या मुलाची स्वप्न आहेत एअरफोर्स मध्ये पायलट व्हायची स्वप्न आहेत, ज्याचा तिळमात्रही काहीही संबंध नाही आहे त्यांच्या कुटुंबाशी. मग त्या पेरेंट्सनी त्यांना कसं गाईड करावं? असे 2 वेगवेगळे सिच्युएशन्स आहेत. आणि तिसरी सिच्युएशन अशी आहे की घरात सगळे डॉक्टर आहेत, सगळे प्रेशर करतायत की डॉक्टर हो, डॉक्टर हो, डॉक्टर हो, आणि त्याला नाही करायचं आहे किंवा त्याला करायचं आहे पण तो खूप प्रेशर खाली करतोय की एवढं प्रेशर त्याला नको आहे. बरोबर. ते पेरेंट्स सगळं पुरवतात त्याला, सगळे घेऊन बसतात, अगदी मार्क्स टू मार्क्स घेऊन बसतात, पण त्याला ते करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. अशा 3 वेगवेगळे सिच्युएशन जर तुमच्या समोर आल्या तर तुम्ही काय करा? पहिली सिच्युएशन जे तुम्ही सांगितले की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं मला काहीच माहिती नाही आहे, बिकॉज ऑफ मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं नाही आहे. ठीक आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं मला माहिती नाही आहे, पण इंजिनिअरिंग फील्ड मला माहिती आहे. आता बॅकग्राऊंड म्हणजे काय असणार आहे? तुम्हाला स्टडी नाही करायचं आहे इंजिनिअरिंगचं, त्याला इंजिनियर व्हायचं आहे. बरोबर. आता अशा वेळेस काय करायचं की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी इंजिनियर आहे का? तुमच्या नात्यामध्ये कोणी इंजिनियर आहेत का? आहेत. मग त्यांच्याकडून माहिती घ्या की भेटा मुलाला घेऊन, त्यांना भेटा आणि इंजिनिअरिंगसाठी बाबा काय काय करायला लागलं, तुला किती तास स्टडी करावं लागला, काका असेल, मामा असेल, बोला त्यांच्याशी. मुलांना बोलायला जात तुमच्याशी. आणि मामा काका जे आहेत ना, हे पॅरेंट्सच असतात. मग माझी रिक्वेस्ट त्यांना पण आहे, जर तुमचा भाचा भाची तुमच्याकडे काय ॲडवाईस मागायला आले तर द्या. आणि अशा वेळी असं नाही की कोणाच्या घरामध्ये इंजिनिअरिंगचं माहिती नाही आहे, माहिती असतं, इंजिनिअरिंग फील्ड्स माहिती असतात. अगदीच काही नाही जमलं तुम्हाला, अगदीच कोणी तुमच्या घरामध्ये त्या बॅकग्राऊंडचं नसेल तर तुमचा गुगल त्या बॅकग्राऊंडचा आहे. बरोबर. त्या बॅकग्राऊंडचं तुमचा गुगल आहे, त्या गुगलची मदत घ्या. ठीक आहे, माझ्या बाळाला काय कोणत्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग करायचं, खूप क्षेत्र आहेत इंजिनिअरिंग. खूप आपण म्हणतो ना, खूप पार्ट आहे इंजिनिअरिंग. मग त्याला विचारायचं तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे. आता हा आला इंटरेस्टचा मुद्दा. तर इंटरेस्ट आपण चेक करू शकतो सायकोमॅट्रिक टेस्ट घेऊन. त्याला म्हणतात कल चाचणी मराठीमध्ये.
आणि ती कल चाचणी घेऊन त्याचा कल आपल्याला कळतं. मग त्याला एक्झॅक्ट येतं की तो कशामध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे. आता हे इंजिनिअरिंग करायचं कशामध्ये आलं, आत्ता गुगलला विचारा की याच्यासाठी काय काय लागेल. हां, तुमच्याकडे अशा काही केस स्टडीज आहेत त्या तुम्ही सांगू शकाल की आधी तो वेगळा करत होता आणि आत्ता? मी माझ्या मुलाचंच सांगेन. अच्छा. हां, टीन एजमध्ये असताना माझ्या मुलाला पायलट व्हायचं होतं. ओके. हे टीन एज असतंच असं की तेव्हा वेगवेगळी स्वप्न, म्हणजे जे म्हणतात ना की मला माझी स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायची, म्हणजे मी आकाशातच असतो. हां. त्याच्यानंतर 10वी झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, तेही टीन एजच होतं, पण 10वी झाल्यानंतर लक्षात आलं नको बाबा, आता मी ना नेव्हीमध्ये ॲडमिशन घेतो. अरे डायरेक्ट समजायला. डायरेक्ट हां, म्हणजे आकाशातून डायरेक्ट समुद्रावर, जमिनीवर नाही. हां. आणि 12वी झाल्यानंतर जेव्हा 12वीचा 11वी, जसं मी म्हटलं की 1.5 वर्षाचा तो प्रवास आहे, 11वी आणि 12वी. त्या प्रवासात लक्षात आलं की मी कितपर्यंत स्टडी करू शकतो, माझी कॅपॅसिटी काय आहे आणि मी कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो. आत्ता त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की मी इंजिनिअरिंग करू शकतो. ओके. आणि मग त्याचा प्रवास चालू झाला. CET एक्झाम, CETसाठी ज्यांना इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी खास ही गोष्ट सांगेन की इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. ती टेस्ट झाल्यानंतर त्याचा जो रिझल्ट येतो त्या रिझल्टवर तुम्हाला ॲडमिशन्स मिळतात. फर्स्ट कॅप राऊंड, सेकंड कॅप राऊंड अँड थर्ड कॅप राऊंड. याच्यानंतर तुमचे ॲडमिशन्स होतात आणि मग तुमचा प्रवास चालू होतो इंजिनिअरिंगचा. तुम्हाला एवढं जरी माहिती असेल ना पालकांना, तरी मुलाला इंजिनियर बनवायला तुम्हाला अगदी सोपं जातं. ओके. आता दुसरा मुद्दा तुम्ही जो घेतला, अशा वेळेस होतं काय माहिती आहे, तळागाळातल्या फॅमिलीजपर्यंत आमच्यासारखी बरीच लोक पोचत आहेत. अच्छा. पण त्यांनी जसं, जर आपण म्हणतो की आम्ही 4 पावलं पुढे आलो आहोत तर तुम्ही 2 पावलं पुढे या. तर मला खरं सांगू का, जसं मी आत्ताही तुमच्याशी बोलले की सायकोमॅट्रिक टेस्ट केली जाते. आजकाल तुम्ही पाहाल ना, मुंबई पुण्यामध्ये या टेस्टसाठी समोरून पालक येत आहेत की मला माझ्या मुलाची कल चाचणी घ्यायची आहे. पण या कल चाचणीसाठी आत्ता आमचा प्रवास जो चालू आहे, आम्ही कोकणात फिरतो आहोत. कोकणात माहिती नाही आहे की सायकोमॅट्रिक काही, म्हणजे अगदी आतातल्या गावांमध्ये, बाहेर माहिती आहे पण आतातल्या गावांमध्ये माहिती नाही आहे की कल चाचणी काय असते. मुंबई पुण्यामध्ये या चाचणीसाठी 5,000 10,000 रुपये खर्च करतात लोक, पण माहितीच नाही आहे. मग अशा वेळेस काय होतं की आम्ही म्हणा किंवा अशा बऱ्याचशा संस्था आहेत ज्या त्यांच्यापर्यंत पोचतात आणि सांगतात की कल चाचणी करून घ्या, तुम्हाला क्लिअर होईल. आता कल चाचणीमध्ये त्याचा रिपोर्ट आला, त्याच्या बाजूने आला रिपोर्ट, मुलाच्या बाजूने, की त्याला पायलट व्हायचं. मग हा प्रश्न येतो, मी शेतकरी आहे, माझ्याकडे एवढं, कारण मी पायलट जेव्हा माझ्या मुलाला व्हायचं होतं तेव्हा मी इन्फॉर्मेशन काढली की काय आहे, किती फीस आहे. त्यावेळेस म्हणजे अगदी 5 वर्षापूर्वी त्याची फीस होती, मला जी सांगितली, म्हणजे प्रायव्हेटमध्ये 45 lakhs रुपीज होते. आता हा प्रश्न येतो की मग ते कसं शक्य आहे. मग मी या पालकांना असं सांगेन की तुमच्या मुलाला जिथे उडी घ्यायची आहे तिथे उडी घेण्यासाठी एक शैक्षणिक लोन म्हणून असतं, फॅसिलिटी आहे जी गव्हर्नमेंटने दिली आहे. त्याची इन्फॉर्मेशन काढा, तिथे पोचा. नुसतं माझ्या मुलाला मार्क्स किती मिळतील हे पाहू नका, तर माझ्या मुलाला त्याच्या गोल अचीव करण्यासाठी अजून कोणत्या कोणत्या सुविधा आहेत याही पहा, त्याच्यासाठी पेपरवर्क काय हेही पहा, ते वेळेत पूर्ण करा आणि सगळं टेन्शन निघून जातं तुमचं. आपण उगीचंच प्रेशर घेतो की मी करू शकेन की नाही. अच्छा. आणि तिसरा मुद्दा जो तुम्ही घेतलात की सगळे डॉक्टर आहेत, याला डॉक्टर बनवायचंच आहे, कशासाठी. म्हणजे मी तर विचारेन कशासाठी, की तुम्ही डॉक्टर आहात ना, पण त्याचं नाही डोकं चालत आहे बायोलॉजीमध्ये, त्याचं दुसरं कुठेतरी डोकं चालतं आहे ना. याच्यासाठी पण आपण कल चाचणी घेऊ शकतो. त्याचा कल कुठे आहे तो पहा आणि त्या कलनुसार तुम्ही जा. बरोबर. आणि त्याला सपोर्ट करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअर, जे आपण डिस्कस करतो. करिअर म्हणजे काय आहे की फायनान्शियली सॅटिस्फॅक्शन नाही. मी म्हणेन करिअर म्हणजे तुम्हाला इमोशनली सॅटिस्फॅक्शन पाहिजे तिथे. तुमचं करिअर म्हणजे तुमची
हॉबी असली पाहिजे. जेव्हा तुम्ही ती हॉबी, तुम्ही बघा ना, तुम्ही डान्स करायला सांगितलं तर मी खूप छानपैकी करेन, पण तेच जर तुम्हाला प्रश्न उत्तरं विचारायची म्हटले की ते येतं ना, टेन्शन, प्रेशर येतं. सो त्याला जी हॉबी आहे ना ती जोपासा त्याची पॅशन, कारण हॉबी अगदी पॅशनेटली जपली जाते. आता खूप वेळेला असं होतं, म्हणजे माझं असं झालं होतं की मला काय करायचं नाही आहे ते माहिती होतं, पण काय करायचं आहे ते हे शोधायला मला खूप वर्ष लागली. माझी कल चाचणी झाली होती, ओके. पण तरीसुद्धा मला ती गोष्ट, ती जी एक गोष्ट असते ती सापडली नव्हती. हां. म्हणजे आता एज्युकेशन वाईज खूप सापडतं, म्हणजे आत्ता आपण बघतोय की लोक एज्युकेशन भलत्याच ह्याच्यामध्ये घेतात आणि ॲज अ प्रोफेशन म्हणून खूप वेगळं काहीतरी निवडतात, असं होतं. सो या सिच्युएशनमध्ये की मला काय करायचं तेच कळत नाही आहे, अशामध्ये टेस्ट किती काम करते? ॲक्च्युली टेस्ट काम करते, तुम्हाला रिपोर्ट टेस्ट देते, पण त्याच्यामध्ये कसं होतं की तो रिपोर्ट तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. अशा वेळेस काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. हां, मग त्याच्यामध्ये काय काय करता तुम्ही? काउन्सिलिंग करता म्हणजे काय करता? काउन्सिलिंग करतं म्हणजे आत्ता जर तुमचा टेस्ट रिपोर्ट आला आहे की तुम्हाला टेस्ट रिपोर्टमध्ये इंजिनिअरिंग साईट येते. अच्छा. कशामध्ये इंजिनिअरिंग हे नाही येत ना, हां. मग आता तिथे आम्ही डीपमध्ये जातो. ओके. तुमच्याशी डिस्कशन केलं जातं, तुमचा कल तिथे चेक केला जातो, कारण नुसती कल चाचणी उपयोगाची नाही. कल चाचणी आजकाल तुम्ही गुगलवर गेलात तर कल चाचणी घेतली जाते. अच्छा. पण नुसती कल चाचणी, रिपोर्ट आला तुम्हाला आलं अकाउंटिंगमध्ये तुमचा रिपोर्ट आला, पण अकाउंटिंगमध्ये ब्रँचेस किती आहेत, बरोबर. मग त्यातली तुमची ब्रँच कोणती आहे हे शोधण्यासाठी आम्ही मदत करतो. अच्छा. आणि त्यासाठी तुम्हाला काही लोकांना 2 काउन्सिलिंगमध्ये पण होतं, 2 सिटिंगमध्ये पण होतं, काही मुलांचं अगदी 5 सिटिंग पण करतात. पण ह्या जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो ना तेव्हा गरजेचं असतं की पेरेंट्स पण बरोबर पाहिजेत. हां. नुसतं मूल काउन्सिलिंगला येऊन चालत नाही, तर पेरेंट्स आणि चाइल्ड दोघांचंही काउन्सिलिंग केलं जातं. कारण कसं, जरी त्याचा कल कुठे हे शोधलं तरी दुसरा मुद्दा येतो, जसं आपण बोललो की डॉक्टरच बनवायचे, हा मुद्दा येतो. मग अशा वेळेस काय करायचं? हां. मग त्यासाठी दोघेही गरजेचे आहेत. त्याच्या अजून काही टेस्ट घेतल्या जातात, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाते. कल चाचणी झाल्यानंतर जर तुम्हाला तुमचा मुद्दा मिळत नसेल तर तुम्ही सांगता की छोटंसं असतं ते, हां. पण ते डीपमध्ये गेल्याशिवाय नाही मिळत. काही लोकांना पटकन मिळतं, हां. पण काही लोकांना डीपमध्ये गेल्याशिवाय नाही मिळत. मग काय करायचं आहे, तर अगदी तुम्हाला काउन्सिलिंगला यायचं नसेल, मी असं प्रेशराईज नाही करणार की तुम्ही काउन्सिलिंगला या, मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही चॉईस केलं इंजिनिअरिंग, ठीक आहे, गुगलवर जा, इंजिनिअरिंगच्या सगळ्या ब्रँचेस टाका. ब्रँचेस टाकल्यानंतर तिथे काय काय फायदे आहेत, काय काय तोटे आहेत, आणि मला काय काय शोधायचं, छोटं एकदम डीपमध्ये जा. जसं आपण PhD करतो, सुरुवात करा तिथेच, डीपमध्ये जा. तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल की नाही रे, मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगपेक्षा मला AI मध्ये जास्त इंटरेस्ट येतो. हा तिथे जाऊन लक्षात येतं. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या मुलाचं देते मी. त्याला CS मध्ये इंटरेस्ट होता, इंजिनिअरिंगमध्ये, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आता झालं काय की ठीक आहे, मग मी तिथे सायकोलॉजिस्ट म्हणून तिथे नाही गेले त्याच्याजवळ, मी आई म्हणून गेले. त्याला म्हटलं ठीक आहे, तुला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आहे, पण तुला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कशासाठी करायचं आहे, कारण काय आहे? तर त्याने रोबोटिक सांगितलं. आता रोबोटिक तुला फक्त त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत का रोबोटिकला? तर नाही, मला बनवायचं आहे. मग बनवायचं, मी कॉम्प्युटर बनवणार नाही आहे. मग तुला कोणती ब्रँच पाहिजे, तर ESTC, कारण तिथे ती बनवलं जातं ना. बरोबर. इथे फक्त तुम्ही कमांड देणार आहात. करेक्ट. सो असं शोधलं जातं, अशा पद्धतीने शोधलं जातं की तुम्हाला नक्की कोणती ब्रँच पाहिजे. अच्छा. डॉक्टर आपण म्हटलं, डॉक्टरच्या पण 3 ब्रँचेस आहेत, जसं की ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे आणि आयुर्वेद आहे. आता इथे काय होतं की मला माहितीच नाही की मला फक्त डॉक्टर व्हायचं आहे, पण कोणता डॉक्टर व्हायचं. आता अगदी ॲलोपॅथी म्हटलं तर ॲलोपॅथीमध्ये पण किती ब्रँचेस आहेत, डेंटिस्ट पण आहेत, बरोबर. आय सर्जन आहेत.
मग आता मला कोण ठेवायचं आहे. मग त्यासाठी खूप डीप जाणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला काउन्सिलर नको असेल तर तुम्ही काउन्सिलिंग करा मुलांचं आणि तुम्ही जा त्यांच्याबरोबर. म्हणून मी जे सुरुवातीपासून माझ्या पहिल्या एपिसोडपासून जे बोलते की तुमचं बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. मुलं काय होतं आजकाल की जर त्यांना व्यवस्थित नाही मिळालं करिअर गायडन्स तर माझा मित्र इंजिनिअरिंग करतोय म्हणून मी इंजिनिअरिंगला जातो. आणि खूप होतं. 2 वर्षानंतर लक्षात येतं की अरे ही माझी ब्रँचच नव्हती, मला जमतच नाही. आणि खरं सांगू का तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला एटीकेटी स्टार्ट होतात ना तेव्हा तुम्ही म्हणजे त्या सक्सेसला पोचण्याच्या ऐवजी डिप्रेशनला पोचता. पहिल्या वर्षी एक एटीकेटी लागली, दुसऱ्या वर्षी लागली, तिसऱ्या वर्षी लागतात कारण पहिल्या वर्षी लागले म्हणून. पहिले तुम्हाला 6 विषय आहेत, दुसऱ्या वर्षी ते 7 होतात, तिसऱ्या वेळेस ते 8 होतात, वाढत जातात. सो ते थांबवा. आणि एटीकेटी तेव्हाच लागते जेव्हा तुमचं ते पॅशन नसतं. इथं अजून एक मुद्दा म्हणजे आत्ता या सगळ्या रेग्युलर आपण जे बघतो इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा आर्ट, कॉमर्स, CA, CS, कंपनी सेक्रेटरी किंवा UPSC, MPSC, हे सगळं आहे आपल्याकडे. पण मला असं वाटतं की भारत हा खरंच नशीबवान देश आहे की त्याच्याकडे स्किल सेट्स होत्या आधीपासून. आणि आत्ता पुन्हा एकदा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आलेले आहेत शाळांमधनं लागतात. तर मला आता इथे असं विचारायचं आहे की स्किल सेट वर्सेस जर का हे करिअर्स असं जर का म्हटलं तर आत्ता इथून पुढे म्हणजे 2026 नंतर 2030-35 मध्ये कुणाला जास्त डिमांड येणार आहे, स्किल सेट का रेग्युलर कोर्सेस? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये मी असं सांगेन की जसं आपण बोलतो हाताची 5 बोटं सारखी नसतात. जसं मी तुम्हाला आधी पण बोलले की 65% मार्क मिळाले म्हणजे माझा मुलगा वाईट आहे का? तर नाही. कारण त्याची एज्युकेशन जे आहे ना म्हणजे अकॅडमिक त्याची आहे ना ती तेवढंच डोकं चालतं. पण तेच मूल स्किल्समध्ये खूप फास्ट असतं, स्पोर्ट्समध्ये फास्ट असतं. मग हे आपण पाहिलं आहे का? तर नाही. पण दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन म्हणजे अगदी सिरियस आहे की ठीक आहे तेव्हा जमत होते की तुमचे स्किल्सवर तुम्ही सगळं काम करत होतात, पोट भरत होतं सगळंच. पण आता तसं नाही. करिअर आणि स्किल्स तुम्ही जे बोलताय की रेग्युलर करिअर आणि स्किल्स. रेग्युलर करिअर तुम्हाला जर स्किल्समध्ये जायचं असेल तर तुम्हाला तिथेही डिग्री गरजेची, डिप्लोमा नाही. अच्छा. कारण मी डिप्लोमाला का नाही म्हणते, जेव्हा इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जाता डिप्लोमा तुमचा 2 वर्षाचा स्टडी असतो आणि तुमचा डिग्री हा 3 वर्षाचा स्टडी असतो. त्याच्यामुळे फरक पडतो, डीप स्टडी होतं तुमचा. मग कोणी तुम्हाला जॉब देताना कोणाला देईल? डिप्लोमाला देईल की डिग्रीला देईल? डिग्री. हां. आता ते झालं. आता तुम्हाला सांगितलं की 30-35 नंतर काय होणार आहे. आत्ताही मी तुम्हाला सांगते की फॅशन डिझायनिंगमध्ये PhD केली जाते. मेकअप आर्टिस्ट PhD करत आहेत. बापरे. म्हणजे इथे स्किल डेव्हलपमेंट आहेच पण विथ डिग्री आहे. मग डिग्री कोर्सेस करा. म्हणजे मी माझ्या स्टुडंटला आत्तापर्यंत तेच सांगते की ठीक आहे तुला स्पोर्ट्समन व्हायचं आहे, हो स्पोर्ट्समन. आजकाल असं चाललं आहे ना की हार्डली आता आपण मॅचेस पाहतो, मॅचमध्ये हार्डली 3 ते 4 मॅचेस खेळले जातात, त्याच्यानंतर त्याचं नावही नाही दिसत आहे. मग पुढे काय? कॉम्पिटिशन आहे. मग पुढे काय? मग तुझ्या हातात जर डिग्री असेल, कोणत्या तरी स्ट्रीममधून तू डिग्री घेतलीस तर तू एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झालं तर त्या कंपनी थ्रू क्रिकेट खेळू शकतोस. इकडे जॉबही सिक्युअर आणि इकडे हॉबीही सिक्युअर. तर असं करिअर करा. नुसतं मी 12वी नापास झालं आणि स्किल डेव्हलपमेंट केले, दॅट इज नॉट ओके. म्हणजे मी नको सांगेन त्याला. तू कर 12वी पास कर, भले तुला स्किल डेव्हलपमेंट करायचं पण तू 12वी 50% पास कर पण कर.
हातात डिग्री पाहिजे. हातात डिग्री पाहिजे. कोणत्याही स्ट्रीममधून कर डिग्री, पण डिग्री पाहिजे हातामध्ये. कशी कर, धडपडत कर, कशी कर, पण डिग्री पाहिजे. आता थोड्याशा अजून वेगळ्या अंगाने बघूयात आपण याच्याकडे. सध्या स्टार्टअपचा खूप जमाना आहे. म्हणजे एंटरप्रिन्युअरशिप का जॉब. म्हणजे आता लिटरली मीही हे बघितलं की 10वी-12वीची मुलंसुद्धा स्टार्टअपकडे वळताना दिसतात आपल्याला. 12वी नंतर तुला काय करायचं आहे, मला स्टार्टअप करायचं आहे असं सांगणारे खूप कॉन्फिडेंट मुलं दिसतात आपल्याला. आणि आय एम प्राऊड ऑफ इट खरं तर. पण तुम्ही काय म्हणाल याला, म्हणजे किती त्याला सपोर्ट केलं पाहिजे? 10वी-12वी नंतर तुम्ही बोलताय की स्टार्टअप चालू करायचं. नाही, एंटरप्रिन्युअरशिप म्हणजे मला असं म्हणायचं की डिग्री न घेता, म्हणजे मी शिक्षण माझं नॉर्मल झालेलं आहे, पण मी एंटरप्रिन्युअरशिपकडे जातो. अशी जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा त्याच्या मागची कारणं शोधा. काही वेळेस असं आहे ना, जसं आता आपण बोलतो आहोत, काही वेळेस असं आहे ना की घरची परिस्थिती ही मला हे करायला लावते. ही कारणं शोधा, कारणं काय आहेत. आणि जर घरची परिस्थिती छान आहे, सगळं छान आहे, तसं मी जसं तुम्हाला म्हटलं, हॉबी म्हणून असेल तर नक्की करा. घरच्या परिस्थितीसाठी पण असेल पण नक्की करा. पण पुन्हा माझा मुद्दा तोच येतो की एज्युकेशन सोडू नका. तुम्ही स्टार्टअप चालू करा, ठीक आहे, पण एज्युकेशन नका सोडू. कारण झालं आहे काय की आत्ता आपण जर पाहिलं ना, म्हणजे भारतामध्येच काय, भारताच्या बाहेर आहे, पूर्वी भारतामध्ये चालायचं. मी आत्ता जेव्हा आम्ही तर रायगड आणि रत्नागिरी जिल्हा, रायगड, सिंधुदुर्ग इथे आम्ही आमचे कार्यक्रम केलेत, जसे आमचे लेक्चर्स झालेत, तर तिथे मी हेच सांगितलं मुलांना की हात वरती करा. शेतकरी व्हायचं आहे ना, मग हात वरती करा, लाजू नका शेतकरी व्हायला, पण शेतकरी एज्युकेटेड व्हा. म्हणजे जेही करायचंय एज्युकेटेड व्हा. का तर त्याला कारण काय आहे की तुम्ही जर पाहिलं असेल की तुमच्या आधीचे जे शेतकरी आहेत त्यांना तो बाजारभाव नाही मिळत आहे, कारण त्यांना माहितीच नाही आहे ना कॅल्क्युलेशन. बरोबर. मग तुम्ही जेव्हा एज्युकेशन घेता तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन पण कळतं. म्हणून एज्युकेटेड शेतकरी व्हा. अगदी अभिमानाने सांगू शकाल तुम्ही की मी कृषी तज्ज्ञ आहे म्हणून. असं एज्युकेशन घ्या. म्हणजे तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही फक्त एज्युकेशनविषयी बोलताय, पण करिअर हे एज्युकेशनशी रिलेटेडच असलं पाहिजे. मी महत्त्वाचं सांगेन तुम्हाला की मी माझ्या मुलांना एक प्रश्न विचारते की व्हॉट इज करिअर. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने उत्तर देतात, पैसा कमवायचं हे बरंच. पण मला विचाराल की व्हॉट इज करिअर, द फायनल एम ऑफ आवर लाईफ. आपल्या आयुष्याचं शेवटचं ध्येय हे आपलं करिअर आहे. त्याच्यानंतर मुलं विचारतात, पण मॅडम बंगला बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, ते फायनल एम असू शकतं. म्हटलं ठीक आहे, ते फायनल एम ठेवा, करिअर नका करू. पैसे कुठून मॅनेज करणार. सो फायनल एम ऑफ आवर लाईफ, आपल्या आयुष्याचं शेवटचं ध्येय करिअर आहे. आणि मग त्या शेवटच्या ध्येयाकडे आपण कसं पोहोचतोय आणि कसं पाहतोय हे खूप महत्त्वाचं आहे, पालकांच्या दृष्टीने आणि मुलांच्या दृष्टीने पण. आता इतकं सगळं आपण बोललो, 10वी-12वी खूप प्रेशर आला असेल ऐकताना सुद्धा. पण मला असं वाटतं की 10वी-12वीच्या मुलांना तुम्ही आता काय एक मोटिवेटिंग मेसेज द्याल? तुमचे जे करिअर तुम्हाला चॉईस करायचे आहेत ती स्वतःमध्ये पहा. रोज स्वतःला जज करा. जज म्हणजे स्वतःला आरशात पाहत जा. स्वतःमध्ये आपण म्हणतो ना की स्वतःच्या मनामध्ये वाकून पहा की मी काय करू शकतो. स्वतःच्या कॅपॅसिटीज ओळखा. ते खूप गरजेचं आहे की मला हे झेपणार आहे का. माझा मित्र करतोय म्हणून करू नका, त्याच्या कॅपॅसिटीज वेगळ्या आहेत. तुमचे लिमिटेशन्स ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढे जा. लिमिटेशन्स ओळखल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मी इंजिनिअरिंग करू शकतो की डॉक्टर होऊ शकतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता खरंच खूप गरजेचं आहे तुम्ही आत्ता डिसिजन घेणं.
पुढे गेल्यानंतर पश्चाताप होतो. आत्ताचं डिसिजन चुकलं तर हे डिसिजन चुकवू नका, स्वतःला वेळ द्या. सक्सेस म्हणजे नेमकं काय? सक्सेस म्हणजे सॅटिस्फॅक्शन. जे काम केल्याने तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं, जे काम केल्यानंतर तुम्हाला रात्री छान झोप येते, ते सक्सेस. बरोबर. तुमची फॅमिली हॅपी असते. आणि प्रत्येकासाठी ते मला वाटतं वेगवेगळं असतं. म्हणजे प्रत्येकाचं थिंकिंग वेगवेगळं असतं. हॅपीनेसचं, हॅपीनेसचं आणि करिअरचं, सक्सेसचं सुद्धा प्रत्येकाचं वेगवेगळं वेगवेगळं थिंकिंग असतं. असतं. पुन्हा एकदा रॅपिड फायर घेऊया. Sure. छोटे छोटे हे. Sure. 10वी नंतर कोणती चूक करू नये? 10वी नंतर गॅप देऊ नये. अच्छा. मार्क्सपेक्षा जास्त महत्त्वाचं काय? मार्क्सपेक्षा जास्त महत्त्वाचं तुमचं अट्रॅक्शन किंवा तुमचं सॅटिस्फॅक्शन जास्त महत्त्वाचं आहे. सगळेच इंजिनियर डॉक्टर होत आहेत, मग तुम्ही का नाही, असा प्रश्न आल्यावर काय कराल? तेच इंजिनियर डॉक्टर होत आहेत, तर त्यांना सांभाळण्यासाठी दुसरं कोणीतरी पाहिजे ना. बरोबर. पॅशन फॉलो करायचं की सेफ करिअर मध्ये जायचं? माझ्या मते जाल तर पॅशन फॉलो करा. अच्छा. करिअर निवडताना 90% विद्यार्थी काय चूक करतात? करिअर निवडताना 90% विद्यार्थी ही चूक करतात की माझा मित्र ज्या दिशेला जातो त्या दिशेला मी जातो. हां. सेफ झोन बघितला जातो. कम्फर्टेबल, कम्फर्ट स्पेस. कम्फर्ट स्पेस बघितला जातो. ती चूक नका करू. प्रेक्षक हो, आत्ता 10वी-12वी बद्दल आपण चर्चा केली. यावर्षी जे स्टुडंट्स 10वी आणि 12वीच्या परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट खूपच मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री वाटते. आणि खरं तर खूप सखोल विषय आहे हा, आणि अजून आम्ही बरेच विषय घेऊन तुमच्यासमोर येणारच आहोत. पण तोपर्यंत पाहत राहा शेअर द स्टोरी, आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा शेअर द स्टोरी या चॅनलला. कारण शेअर द स्टोरी बिकॉज एव्हरी स्टोरी मॅटर्स.